नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण बुद्धिरूपेण मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. शारदीय नवरात्र चालू आहे, तर सुरुवातीला मी थोडीशी शारदेची प्रार्थना म्हणते. माझा आवाज चांगला नाही, परंतु स्वलिखित ही प्रार्थना शारदेपर्यंत जावी ही मला तिच्या चरणी ही प्रार्थना अर्पण करायची आहे. नमन तुला शारदे देवते, नमन तुला ईश्वरी, तुझ्या कृपेने उजळे जीवन, तुझ्या कृपेने उजळे जीवन, ज्ञान मिळे सत्वरी शारदे, नमन तुला ईश्वरी. अज्ञानाचा विनाश करुणी ज्ञानाचा तू दीप लावणे, दुर्जनांचे दुर्गुण सारुनी, दुर्जनांचे दुर्गुण सारुनी, नेई सन्मार्गावरी शारदे, नमन तुला ईश्वरी. सरस्वती तू वागेश्वरी तू, ज्ञानदेवी तू वरदायिनी तू, विश्वाचा या विकास करण्या, विश्वाचा या विकास करण्या, धाव घेई झडकरी शारदे, नमन तुला ईश्वरी. तुझ्या कृपेने उजळे जीवन, ज्ञान मिळे सत्वरी शारदे, नमन तुला ईश्वरी, नमन तुला ईश्वरी, नमन तुला ईश्वरी. शारदीय नवरात्र महोत्सवात आज तिसऱ्या दिवशी आराधना ध्यान समूहामध्ये मला इथे बोलायची संधी दिली, या समूहात सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजक डॉक्टर ऋता खापर्डे यांना मी धन्यवाद देते. समग्र संतांच्या मांदियाळीला मी वंदन करते, माझ्या गुरूंना मी वंदन करते. आणि आज एक महान संत बहिणाबाई यांची सेवा मला शब्दातून सेवा करायची, त्याबद्दल बहिणाईचे आशीर्वाद मी मागते. ऋताताईंनी स्पष्ट केलेलं आहे का संत बहिणाबाई आणि बहिणाबाई चौधरी या नावामध्ये जराशी गफलत झाली, आणि त्या म्हणतात तसं मला बहिणाईने आशीर्वाद दिला की तुझ्याकडनं माझी सेवा घडू दे. आणि त्यामुळे जरी धनश्री ताईकडनं आपण बहिणाईंचा आस्वाद घेतला, त्यांनी समग्र माहिती तुम्हाला दिली असेल, त्या संत साहित्याच्या अभ्यासक आहेत, तरी माझ्याकडनं अल्प स्वल्प सेवा करायचा मी प्रयत्न करते. वारकरी संप्रदायातील अनेक संत ज्यांनी आपला महाराष्ट्र घडवला वाढवला, सद्विचाराने सत्कार्याने त्यांच्या समृद्ध साहित्याने आपल्या महाराष्ट्र संस्कृतीची भरभराट झाली, ती आज जगापर्यंत पोहोचली. आज जागतिक पातळीवर आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळालेला आहे, अभिजात भाषा आपली मराठी ठरलेली आहे, संतांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत, आणि आता आपलं हे संत साहित्य जागतिक पातळीवर जाणार आहे. ते गेलेलंच आहे, परंतु आता हक्काने जगामध्ये आपलं हे साहित्य पोहोचणार आहे, त्याचा मनस्वी आनंद झालेला आहे. या कार्यक्रमाची नंतर सांगता करताना मी माझ्या मराठी भाषेने ही सांगता करणार आहे. तर संत बहिणाबाई यांच्याबद्दल काय बोलायचं. आपल्या वारकरी संप्रदायातील महान ज्या संत आहेत, मुक्ताबाई आहेत, जनाबाई आहेत, कान्होपात्र आहेत, सोयराबाई आहेत, यांच्याच मांदियाळीतल्या श्रेष्ठ संत म्हणजे संत बहिणाबाई. बहिणाबाईंची कीर्ती कार्य त्यांच्या साहित्यातून बहिणी म्हणे हा प्रत्येक अभंगावर त्यांची नामावली आहे, त्यामुळे त्यांचं जीवन चरित्र हे अतिशय सत्य प्रमाण असं हे त्यांचं जीवन चरित्र मांडलं जातं. आणि या अभंगाच्या आधारे मी बहिणाईंचा जीवन प्रवास आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. संत जनाबाई काय, बहिणाबाई काय, किंवा संत जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा
या कुणाचाही अभ्यास करताना आपल्याला तत्कालीन परिस्थितीचा विचार करावा लागतो. तर बहिणाई आपली 17व्या शतकातली. तर या 17व्या शतकातल्या बहिणाईने समग्र वारकरी संप्रदायाची इमारत आपल्या शब्दातून उभी केली. केवळ 400 वर्षाचा हा वारकरी संप्रदायाचा इतिहास तिने 4 ओळी आपल्या एका अभंगातून आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि त्यातून बहिणाईची प्रतिभा, तिची प्रतिभावंत बहिणाई किती होती हे आपल्याला त्यातून कळतं. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणी मने फडकती ध्वजा निरूपणा केले उजा. या इतका मोठा वारकरी संप्रदायाचा भव्य विस्तार केवळ 4 ओळीत मांडणारी ही प्रतिभा संपन्न कवयित्री म्हणजे जगद्गुरु तुकोबा महाराज यांची पट्ट शिष्या होती. बहिणाईबद्दल बोलायचं तर आपल्याला त्या काळात थोडंसं डोकावावं लागतं. कारण कुणाचंही व्यक्तिमत्व बघताना तत्कालीन कौटुंबिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थितीचा थोडासा विचार करावा लागतो. मुक्ताबाई जनाबाईचा कालखंड हा यादव काळचा होता. राजा रामदेवराव यांचं राज्य असल्यामुळे जरी आपल्या हिंदू परंपरा रूढी या कडक होत्या, तरी सुद्धा समाज हा शांत, स्थिर आणि समृद्ध होता. तशी परिस्थिती बहिणाईला नाही लाभली. बहिणाईचा कालखंड हा 17व्या शतकातला. 1628 हा बहिणाबाईंचा जन्मकाळ. आणि त्या कालखंडाचा विचार केला तर तुकोबाराय त्याच कालखंडातले, समर्थ रामदास स्वामी त्याच कालखंडातले, बहिणाई त्याच कालखंडातल्या. परंतु या दोघांपेक्षा वयाने लहान बहिणाई होत्या, परंतु या दोघांचे आशीर्वाद बहिणाईला लाभलेले होते. आणि उपजतच ती प्रतिभा संपन्न असल्यामुळे एक अलौकिक चमत्कार बहिणाईने इथे या जन्मामध्ये आपल्याला दाखवलेला आहे. आणि त्याच्यामुळे या बालवयापासूनच या बहिणाईमधली अलौकिक अशी एक वेगळी आध्यात्मिक शक्ती तिने जगाला दाखवून दिलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांची पट्टशिष्या ती स्वतःला म्हणून घेते. 1628 हा त्यांचा कालखंड होता. आणि त्यावेळेला आपल्याला माहिती की मोगलाईने म्हणजे मुस्लिम अत्याचाराने प्रचंड हिंदूवर अत्याचार केलेले होते. हिंदूची प्रचंड दयनीय स्थिती झाली होती. आणि या दयनीय स्थितीचं वर्णन समर्थांनी आपल्या परचक्र निरूपणामध्ये केलेलं आहे. त्यावरून आपल्याला कल्पना येते की तीर्थक्षेत्रे मोडली, हिंदू स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्मही गेला, मानसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण तेही नाही, घर करण्या सामुग्री नाही, काय करावे, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता, पदार्थ मात्र तितुका गेला, नुसता देशच उरला, येणे करिता बहुताला संकट झाले, लोक बहुत प्रस्तावले, कित्येक जाजावले, कित्येक कावले, उद्वेग रूपी. इतका भयंकर अत्याचार त्या कालखंडामध्ये चाललेला होता. आणि त्याच्यामुळे या हिंदूंना आपल्या मुली होणं म्हणजे एक पापाचं धन असं वाटायचं. आणि त्यामुळे ही मुलगी कशी वाढवायची, कशी घडवायची, कशी सुरक्षित ठेवायची हा घरोघरी पडलेला प्रश्न होता. आणि म्हणून त्या काळामध्ये अनेक वाईट रूढी परंपरा या आपल्या समाजामध्ये पक्क्या रोवल्या गेल्या. त्यातली एक परंपरा होती ती म्हणजे बालविवाहाची. बालविवाह व्हायचा, तो कसा व्हायचा तर बाल जरट विवाह सुद्धा व्हायचा. विवाह करणे ही एकच फक्त सगळ्यांपुढे त्यांचं ध्येय असायचं. मुलगी घरातनं कशी बाहेर जाते, दुसऱ्या खानदानीमध्ये कशी जाते, आपली खानदान कशी सुरक्षित राहते हे बघितलं जायचं. आणि त्याच्यामुळे बालविवाह व्हायचे, बालजरट विवाह व्हायचे. पती पत्नीमध्ये प्रचंड अंतर असल्यामुळे तिला बालविधवाचा त्रास तिला सहन करावा लागायचा, भोगावा लागायचा. आले या परिस्थितीचा तिला सामना करावा लागायचा. विधवांचे प्रचंड हाल होते. आणि त्याच्यामुळे जगण्यापेक्षा मरण बरं म्हणून बायका सती जात होत्या. असा तो कालखंड होता. आणि या मुस्लिमांच्या अत्याचारामुळे हिंदूतल्या रूढी परंपरा आणखीन पक्का झाला आणि त्याच्या भोग यातना आपल्या हिंदू महिलांना सहन कराव्या लागल्या. त्यातीलच एक आपली महिला म्हणजे संत बहिणाई. जानकीबाई आणि औजी कुलकर्णी या ब्राह्मण कुटुंबांच्या पोटी बहिणाईचा जन्म झाला. अवघी 3 वर्षाची ही बालिका.
आपलं आत्मचरित्र ती सांगते. बहिणाईचे एकंदर 732 काव्यरचना बहिणाईच्या आहेत. त्यातल्या 74 काव्यरचनेमध्ये तिने स्वतःचं आत्मचरित्र सांगितलेलं आहे. 36 काव्य अभंग रचनेतून तिने स्वतःच्या 12 जन्माचं रहस्य सांगितलेलं आहे. आणि बाकी अभंगामध्ये अभंग आहे, ओवी आहे, पद आहे, विराणे आहेत, अशा असंख्य काव्यरचना बहिणाईने केल्या. तर अशा या बहिणाईला केवळ 3ऱ्या वर्षी बालविवाहाचा सामना करावा लागला. आणि हा सामना करताना ही बालिका, जिचं बाहुलीशी खेळण्याचं वय, नवरा म्हणजे काय, संसार म्हणजे काय, सासर म्हणजे काय, काही कल्पना नव्हती. अशा या बालिकेला तिच्या वयाच्या 10 पट असणाऱ्या 30 वर्षाच्या रत्नाकर पाठक उर्फ गंगाधर पंत यांच्या पदरात तिला बांधण्यात आले. बहिणाईने हे सारं आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. आणि या बहिणाईची थोरवी वर्णन करताना ज्यांनी संत गजानन महाराजांची पोथी लिहिली ते संत श्रेष्ठ दासगणू महाराज बहिणाईबद्दल म्हणतात, पहा केवढा अधिकार, ऋणी तिचा परमेश्वर. या बालिकेने बालविवाह झाला, बालजरठ एवढ्या मोठ्या पतीला, वयाच्या बापाच्या वयाचा पती, मुलांच्या भावंडाच्या वयाची मुलं, असा संसार या बहिणाईने करत सुद्धा स्वतःची इतकी आध्यात्मिक उन्नती करून घेतली की परमेश्वरांनीही तिचं ऋणी राहावं इतकं आध्यात्मिक कार्य या बहिणाईच्या हातून घडलेलं आहे. आणि त्यामुळे ती आपल्या चरित्रातून स्वतःच्या जन्मगावापासून सुरुवात करते. मी हा सारा तिचा आत्मप्रवास किंवा जीवन प्रवास हा फक्त तिच्या अभंगाच्या आधारेच घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त मी यात अभंग घेतलेले की जेणेकरून तिचं प्रमाण जीवन प्रवासाचं आपल्याला कळू शकतं, तिच्या भावना आपल्याला यातून कळू शकतात. तर आपल्या या आत्मचरित्रात स्वतःच्या जन्मगावाबद्दल बहिणाई लिहिते, देवगाव माझे माहेर साजणी, वेरूळ तेथुनी पूर्व भागी. मराठवाड्यातील औरंगाबाद जवळील वेरूळ लेण्याजवळ गोदाकाठी पूर्व भागी देवगाव या गावी माझा जन्म झाला, अशी बहिणाई सांगते. परंतु बहिणाईला या गावामध्ये फार दिवस राहण्याचं भाग्य लाभलं नाही. कारण वडील अतिशय गरीब परिस्थितीतले होते, भिक्षुक होते, गरीब परिस्थितीतले होते. आणि त्यामुळे त्यांनी बहिणाईचा विवाह कर्ज काढून केला होता. आणि हे कर्ज फेड न झाल्यामुळे, भांडण तंट्यामुळे त्यांना एका रात्रीतून आपलं गाव सोडावं लागलं. म्हणजे रात्रीतून ते परागंदा झाले. आणि परागंदा झाल्यानंतर ते प्रवरानगर, शिंगणापूर, नरसिंगपूर, पंढरपूर अशी देवस्थानं करत 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 ते कोल्हापूरला आले. या देवस्थानामध्ये राहता राहता बालवयातच जणाईला कीर्तन, भजन, प्रवचन ही सगळी देवस्थान आहेत. आणि या सगळ्या देवस्थानामध्ये थोडे थोडे राहत 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 भजन कीर्तनाचा आस्वाद घेत घेत शेवटी हे कुटुंब कोल्हापूरला येऊन स्थायिक झाले. कोल्हापूरला आल्यानंतर हेरम भट यांच्या वाड्यामध्ये हे राहिले. म्हणजे आणि राहिल्यानंतर तिथे मात्र जनाबाईच्या संपूर्ण समग्र आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. आपण म्हणतो की बालवयात झालेले संस्कार हे जन्मभर आपल्याजवळ राहतात. त्याप्रमाणे बहिणाईचे हे बालवयातले संस्कार तिला पुढे तिची आध्यात्मिक, धार्मिक, साहित्यिक प्रगती करण्यास फार मोलाचे, हा तिचा कोल्हापूर मधला तिचं वास्तव्य हे फार मोलाचे ठरले. हेरम भटाच्या वाड्यात सुद्धा भजन पूर्चन होत असे, त्यानंतर यज्ञ याग त्यांच्याकडे होत असे. म्हणजे घरातही तिला धार्मिक वातावरण तिथे लाभलेलं होतं. जवळच कीर्तनाच्या मंदिराच्या आसपासच त्यांचं घर असल्यामुळे मंदिरामध्ये होणाऱ्या कीर्तन प्रवचनाचा लाभ बहिणाईला होत होता. आणि जयराम स्वामी यांच्या भजन कीर्तनातून तर बहिणाबाई अंतर्बाह्य पूर्ण बदलून गेली. भजन, पूजन, कीर्तन ह्या बहिणाबाईची आवड होती, छंद होता, ध्यास होता आणि मनापासून ती त्यात रमायची. कोल्हापूरला आल्यानंतर, मोठी झाल्यानंतर गंगाधर पंत देखील यांच्याजवळच राहायला आले. म्हणजे बहिणाईची आई, वडील, बहिणाई आणि गंगाधर पंत हे तिथेच राहत होते. गंगाधर पंतांचा ज्योतिष्याचा अभ्यास होता. ज्योतिष्याबद्दल ते लोकांना सांगत असत. वेदांचाही त्यांचा अभ्यास झालेला होता. परंतु काही काही लोक बुद्धिवान जरी असले तरी शीघ्रकोपी असतात. तसे ते गंगाधर पंत प्रचंड शीघ्रकोपी होते आणि रागीट होते. आणि त्यामुळे
बहिणाईला इतका भजन कीर्तनाचा नाद आहे ते त्यांना आवडत नव्हतं. आणि बहिणाईला आई घरात होती, त्याच्यामुळे तिला काय मनात आलं की कीर्तनाला गेली, मनात आलं की प्रवचनाला गेली, मनात आलं की अभंग करत बसली. कारण आतूनच तिला ती शक्तीच तशी ती प्राप्त झाली होती की तिची ओढ फक्त भक्तीची होती. आणि या भक्तीच्या ओढीतून तन मन धन तिचं या अभंग कीर्तन भजन प्रवचन यात लागलेलं असायचं. आणि त्याच्यामुळे बहिणाई अशी म्हणते, तुकोबाचा छंद लागला मनासी, ऐकता पदासी कथा माझी. तुकोबाची ऐकेना कानी हरी कथा, होय माझ्या चित्ता समाधान. की हे भजन कीर्तन प्रवचन ऐकल्याशिवाय तिला समाधान मिळायचं नाही, शांती मिळायची नाही, आनंद मिळायचा नाही. तिचं लक्ष कुठेही लागत नव्हतं. जरी नवरा तिच्या जवळ आला, थोडीशी कळती ती झाली होती, तरी विरक्त वृत्ती तिची हळूहळू व्हायला लागली. त्या संसार पाशात तिचा मोह तिला होत नव्हता. तिला अडकणं आवडत नव्हतं. ओढ होती तिला तुकोबाची आणि विठोबाची. आणि या ओढीसाठी दिवस रात्र ती तुकोबाच्या प्रवचन कीर्तनाला जायची. जयराम स्वामीच्या कीर्तनातून अनेक संतांच्या कथा तिला ऐकायला मिळाल्या. ज्ञानोबा माऊली पासून रामदासांपर्यंत या थोर संतांच्या कथा तिने ऐकल्या, त्यांचं कार्य तिने ऐकलं, त्यांचे सद्विचार तिने ऐकले, त्यांचे अभंग तिने ऐकले. आणि त्यातून तुकोबांच्या अभंगाची ती वेडी झाली. त्या काळामध्ये तुकोबाच्या विचाराचा खूप मोठा प्रचार झालेला होता आणि प्रत्येक जण या तुकोबांच्या सद्विचाराने भारावलेला होता. आणि त्यामुळे बहिणाईला सुद्धा या तुकोबाच्या अभंगाची गोडी लागली. ती त्या अभंगात वेडी झाली. वेगवेगळ्या विषयावरचे तुकारामांचे सामाजिक असो, कौटुंबिक असो, धार्मिक असो, आध्यात्मिक असो, हे विविध त्यांच्या अभंगातून जे जयराम स्वामी रंगवून त्यांचं प्रवचन सांगायचे, त्या प्रवचनामध्ये बहिणाबाई भान हरपून जायची. आणि मग ती म्हणायची की उघडोनी नेत्र पाहे जव पुढे, तव दृष्टी पडे पांडुरंग. देखील पंढरी ध्यानतेची तेथे, तुकाराम दिसे सर्व दृष्टी. की तिला काहीच कळायचं नाही. झोपली तरी तिला तुकाराम विठोबा दिसायचे, काम करताना ते दिसायचे. तन मन धन तिला तुकोबा 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 आणि विठोबा याशिवाय बहिणाईचं चित्त कुठेही लागत नव्हतं. चूल आणि मूल हे त्या कालखंडातलं बायकांचा एकंदर ती चौकट बायकांची आखलेली होती. आणि त्या चौकटी बाहेर बायकांनी गेलेलं आवडत नव्हतं. आणि त्यातून पती हा असा शीघ्रकोपी, वयाने बापाच्या वयाचा, त्याच्यामुळे या चिमुरडीला उठ सूट ते धाक धपट्टा दाखवत असत. आणि त्याच्यामुळे त्यांना तिला छळणं हाच एक त्यांचा उद्योग होऊन बसला होता. त्यांना एक गाय, कपिला गाय आणि वासरू दान मिळालेलं होतं गंगाधर पंतांना. ते सुद्धा शास्त्री होते, वेदाचा अभ्यास करत होते, त्याच्यामुळे त्यांना गाय मिळाली होती. कुणी सांगतं की ही गाय हेरम भटांना मिळाली होती. हेरम भटांच्या स्वप्नामध्ये कुणीतरी ब्राह्मण आला आणि त्या ब्राह्मणाने ही गाय बहिणाईला द्यायला सांगितली. आणि कुणी म्हणतं की ही गाय गंगाधर पंतांना दान मिळाली होती आणि म्हणून ती कपिला गाय आणि वासरू हे बहिणाईचं सर्वस्व झालं होतं. विठोबा तुकोबा गाय आणि वासरू यांच्या भोवती या बहिणाईचं समग्र जीवन गुंफलेलं होतं. ते वासरू तर विचारूच नका. आईचा जसा बाळाला लळा असतो किंवा बाळाचा जसा आईला लळा असतो, तसं हे मायलेकराचं नातं या बहिणाई आणि या वासरामध्ये निर्माण झालं होतं. कुठेही गेली तर तिचा पाठपुरावा हे वासरू सोडत नसे. इतकंच काय, भजन कीर्तन प्रवचनाला बहिणाई जायची, तिथेही हे वासरू तिच्या मांडीला मांडी लावून मांडीवर सुद्धा हे वासरू बसायचं आणि श्रवण भक्तीचा लाभ घ्यायचा. आणि हे श्रवण करताना त्या वासराचे कान असे मोठे व्हायचे, उभे राहायचे कान, असे खाली नाही पडायचे. कान उभे करून बहिणाई इतकंच चिंतन मनन श्रवण भक्ती हे वासरू करत होतं. आणि त्याच्यामुळे लोकांना आश्चर्य वाटायचं की हे किती बहिणाईच्या बरोबर हे सुद्धा किती शांतपणे वासरू ऐकतं, किती शांतपणे वासरू बसतं. तर बहिणाईचं कौतुक लोकांना वाटायचं. एकदा जयराम स्वामीचं भागवतावर प्रवचन चालू होतं. आता जयराम स्वामीचं प्रवचन, ते सुद्धा भागवत कथा त्यांनी लावलेली होती. प्रचंड लोकांची गर्दी तिथे झालेली होती. अशा गर्दीमध्ये लोकांना बसायला जागा नाही आणि तिथे बहिणाई वासरू घेऊन बसली. लोक चिडले, म्हणाले आम्हाला बसायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही आणि ही वासरू घेऊन काय बसली, त्या वासराला बाहेर काढ. परंतु वासरू काही हाले ना, बहिणाई त्याला सोडे ना. शेवटी लोक चिडले आणि त्यांनी ओढून ताणून त्या वासराला बाहेर काढलं.
बहिणाईपासून दूर होताच, श्रवण भक्ती आपल्याला करायला मिळत नाही, म्हणून ते वासरू जोर जोरात थांबरायला लागलं, ओरडायला लागलं, आणि इकडे बहिणाईच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. ते इतकं थांबरायला लागलं की तहानलेलं, भुकेलं, आईच्या भेटीसाठी व्याकुळ झाल्यानंतर जसं ते वासरू गाईचं हांबरतं तसं ते हांबरायला लागलं. त्याच्यामुळे प्रवचनामध्ये व्यत्यय आला. कुणाला ऐकायला जाता जाईना, जयराम स्वामींना सुद्धा बोलता येईना. त्यांना माहिती होतं की बहिणाईचे वासरू किती श्रवण भक्ती करतं, आणि त्याच्यामुळे आज हे काही आपल्याला प्रवचन करू देणार नाही. शेवटी त्यांनी आपलं प्रवचन थांबवलं. लोकांना सांगितलं की ते बहिणाईचं वासरू श्रवण भक्ती करणार आहे, त्याला तुम्ही त्याच्या जागेवर आणून बसवा. आणि मग ते वासराला बहिणाईजवळ जेव्हा आणून बसवलं तेव्हा बहिणाईचे अश्रू थांबले आणि वासराची श्रवण भक्ती सुरू झाली. असं हे गाय आणि वासरू यांच्यातलं हे नातं होतं. परंतु बहिणाईची जशी जशी कीर्ती वाढायला लागली तसं तसं गंगाधर पंताचा त्रास देणं सुरू झालं, आणि वासराने तिथे गोंधळ घातला, वासराने लोकांना बाहेर काढलं, ही चर्चा ऐकून त्यांचा अजूनच संताप झाला. आणि मग त्यांनी बहिणाईला पण मारलं, त्या वासराला पण मारलं. हा सगळा त्रास बहिणाई मूकपणे सहन करत होती. कारण काय, पती हाच परमेश्वर, हा संस्कार. आजच्या सारखी घटस्फोटाची प्रथा तेव्हा नव्हती. कुठल्याही कारणावरून आजकाल घटस्फोट मिळतात. कुठल्याही कारणावरनं मुली लग्न करायचं का नाही करायचं हे ठरवतात. बालविवाहाचा प्रश्नच नाही, बाल जरठ विवाहाचा प्रश्न नाहीये. विवाह केव्हा करायचा हेही आई वडिलांना ऐकलं जात नाही. तिला जेव्हा करायचं ते पूर्णतः स्वातंत्र्य तिला गेलेला आहे. तो काय तसा नव्हता हो. आपल्याला त्या काळाच्या दृष्टिकोनातून बहिणाईचा विचार करणं भाग आहे. तर पती हा परमेश्वर, त्यांनी काही जरी केलं तरी मूकपणे सहन करायचं एवढंच बायकांच्या हाती होतं. आणि ती यातना, ती मारझोड बहिणाई सुद्धा मूकपणे सहन करत होती. परंतु आपला विठोबा आणि तुकोबाचा ध्यास मात्र तिने सोडला नाही. भजन कीर्तन प्रवचनाची श्रवण भक्ती तिने सोडलं नाही. मनातल्या मनात मात्र ती आक्रंदत होती आणि म्हणत होती, बहुत अंतरी शोक आरंभिला, का मज विठ्ठला मोकलिले, त्रिविध तापाने तापले मी बहु, जाई नका जीव प्राण माझा. हे विठ्ठला, हे तुकोबा, अरे किती ताप मला देतोस. आध्यात्मिक ताप देतो, भौतिक ताप देतो, दैविक ताप देतो. या सगळ्या तापाचा त्रास मला होतो. त्रिविध ताप ज्याला म्हणतात ती भौतिक ताप, आजूबाजूला असलेल्या परिसराचे ताप. दैविक ताप म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक ताप. आणि आध्यात्मिक ताप म्हणजे अध्यात्मामध्ये येणारे संकट. इच्छा आहे परंतु मला अध्यात्म करता येत नाही, मनापासून मला तिथे जाता येत नाही, मनाला पाहिजे तेव्हा तिथे मी जाऊ शकत नाही. हा आध्यात्मिक ताप मला होतो. गंगाधर पंतांच्या या मारधोडीमुळे मला शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो. माझे भगवंतापासून विचार कधी कधी माझे दूर होतात. आजूबाजूच्या भौतिक परिस्थितीचा मला त्रास होतो. देवा, हे त्रिविध ताप मी भोगते, आणि त्यामुळे माझा प्राण गेला तरी का नाही घेत तू, असं मला तू का छळतो. म्हणून तिने तुकोबांना आणि विठोबांना साकडं घातलं. हा अतोनात त्रास ती सहन करत राहिली. परंतु तुकोबा हेच मला सद्गुरू पाहिजेत, तुकोबा हेच माझे सद्गुरू, हा ध्यास तिने मनात घेतला, ही आस तिने मनाशी घेतली आणि सतत तुकोबाची भक्ती ती करायला लागली. परमेश्वर सुद्धा शेवटी परीक्षा बघतो. किती तिच्या भक्तीचा परमेश्वर परीक्षा बघणार. एक दिवस मात्र तिला असं वाटलं, ती तळमळून म्हणाले की परमेश्वरा, तुकोबा, तुझी भेट केव्हा होईल रे. तुकोबाची भेटी होईल तो क्षण, वैकुंठा समान होई माझ. तुका म्हणे सद्गुरु सहोदर, भेटला अपार सुख होय. की तुकोबा, तो क्षण केव्हा येईल जेव्हा मला तुझे दर्शन होईल. तू माझा सहोदर आहे. सहोदर म्हणजे एकाच उदरातून जन्मलेले. जसे ज्ञानोबा निवृत्तीनाथ एकाच उदरातून जन्मले होते परंतु गुरु शिष्य होते. इथे सहोदरचा अर्थ आहे की ती म्हणते तू आणि मी एकाच कुळातले आहोत, आपण वारकरी संप्रदायातले आहोत. विठोबा हे आपलं दैवत आहे आणि तू आणि मी या दैवताचे पूजक आहोत. आणि तू माझा गुरु आहेस, तू माझा सद्गुरू आहेस, मी तुला सद्गुरू मानलेला आहे. त्याच्यामुळे तुझं दर्शन केव्हा होईल विठोबा, तुकोबा. मी वैकुंठाची प्राप्ती झाल्यासारखा आनंद मला तुझ्या दर्शनामध्ये होईल, आणि तो क्षण माझ्या आयुष्यात तुकोबा केव्हा येईल रे, तू मला सांग. आणि त्या दर्शनासाठी तिची जी आंतरिक तळमळ होती, त्या तळमळीबद्दल बहिणाबाई म्हणते, मत्स्य जैसा जळा वाचून तडफडे, मत्स्य जैसा जळा वाचून तडफडे, तैसीच आवडे तुकोबाची. तृषितांशी जैसे आवडे जीवन,
अनुभवी मन जाणेल तो. हो, ही तळमळ जो तहानलेला आहे तोच पाण्याची शक्ती ओळखतो. मासोळी पाण्याबाहेर आल्यानंतरच पाण्याचं महत्व तिला कळतं. तशी बहिणाई म्हणते, माझ्या मनाची तळमळ जो तुकोबाचा भक्त आहे, जो देवाचा भक्त आहे, त्यालाच माझी ही तळमळ कळेल. काय करू तुकोबा, तुझा एक क्षण माझ्या आयुष्यात केव्हा येईल, हे वैकुंठाचं पुण्य मला केव्हा प्राप्त होईल. तुकोबा ये आणि मला तुझी शिष्य म्हणून स्वीकार कर, मला तुझं दर्शन दे. तिची तळमळ जेवढी जेवढी वाढत होती तेवढा तेवढा गंगाधर पंताचा ताप सुरू होत होता. एकदा गंगाधर पंतांनी रागारागाने बहिणाईला बांधून टाकलं. बांधून टाकून कोंडून टाकलं. तिचं अन्न पाणी बंद केलं, उपाशी तिला ठेवलं. इकडे तिचं लाडकं वासरू शोधत राहिलं तिला. कुठे गेली तरी तिची बहिणाई माई तिला दिसेना. त्या वासराने शेवटी कुठेच माझी आई दिसेना म्हणून त्यानेही चारा पाणी सोडून दिलं. 3 दिवस बहिणाई बांधलेल्या अवस्थेत त्या खोलीमध्ये उपाशी तापाशी तळमळत होती. आणि इकडे वासरू बहिणाईला शोधत शोधत उपाशी तापाशी तेही तळमळत होतं. शेवटी तिच्या आई वडिलांनी समजूत घातली, आजूबाजूच्या लोकांनी समजूत घातली, हेरम पाटलांनी समजूत घातली, भटांनी समजूत घातली आणि त्यानंतर बहिणाईला सोडण्यात आलं. 3 दिवस उपाशी बांधलेली बहिणाई किती क्षण झाली असेल, परंतु सोडल्याबरोबर ती धावली कुठे आपल्या वासराजवळ आणि वासरू धावलं कुठे बहिणाईजवळ. ते बहिणाईच्या मांडीवर पडलं आणि क्षीण होऊन त्याने मान टाकली. वासराची ती अवस्था बघून क्षणात बहिणाईला श्रीकृष्णाचा धावा आठवला. ती म्हणाली, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपा तमम वंदे परमानंद माधवम. हा श्रीकृष्णाचा मंत्र तिने म्हटला आणि त्याबरोबर त्या वासरानेही तेवढ्या स्पष्टपणे तो मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत् कृपा तमम वंदे परमानंद माधवम, तेवढ्याच स्पष्टपणे त्या वासरानेही तो मंत्र म्हटला. आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटलं. जसं ज्ञानोबाने रेड्याच्या मुखी वेद बदवले होते आणि त्यानंतर ज्ञानोबाची कीर्ती सगळीकडे पसरली होती, तसं या बहिणाईच्या वासराने हा श्रीकृष्ण मंत्र स्पष्ट शब्दामध्ये म्हटल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. अहो, परमानंदाची पूजा केल्यानंतर श्रद्धा भक्ती चिंतन मनन केल्यानंतर तो काय देत नाही. अनुभव आहे आपल्याला की आंधळा बघू शकतो, मुका बोलू शकतो, पांगळा डोंगर पार करू शकतो. आणि मग या बहिणाईच्या वासराने तर केवढी श्रवण भक्ती केली होती. तो बहिणाईच्या जवळ होता, बहिणाईचं लेकरू होतं ते, आणि त्याच्यामुळे त्यानेही तेवढ्याच श्रद्धेने तेवढ्याच स्पष्टपणे हा श्रीकृष्णाचा मंत्र म्हटला आणि त्याने बहिणाईच्या कुशीत आपले प्राण सोडले. किती दुःख झालं असेल तिला. पोटचं लेकरू गेल्यानंतर जी वेदना, जी व्याकुळता मायला येते, आईला येते, तीच व्याकुळता आपलं हे लाडकं लेकरू आपल्यासाठी त्यांनी जीव दिला, आपण दिसलो नाही म्हणून ते व्याकुळ झालं, आपण अन्न पाणी खाल्लं नाही म्हणून या बाळानेही अन्न पाणी खाल्लं नाही आणि आज हे बाळ माझ्यापासून दूर गेलं. भयंकर भयंकर यातना बहिणाईला झाल्या. तिला दुःख झालं, हे जगणं तिला नकोस वाटू लागलं. परंतु लोकांना आजूबाजूला मात्र बहिणाईचे आश्चर्य वाऱ्यासारखं पसरलं. लोक सगळे बहिणाई पुढे भोवती गर्दी करू लागले आणि बहिणाईला ते संत मानू लागले आणि बहिणाई त्यांना आध्यात्मिक आणि पारमार्थिक मार्ग सांगू लागले. काय झालं, जेवढी बहिणाईची आणि तिच्या गंगाधर पंतांना वाटलं मी शास्त्री आहे, मी ज्योतिषी आहे, माझ्याकडे लोक येत नाहीत आणि बहिणाईकडे मात्र लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्याचा द्वेष, त्याचा अहंकार प्रचंड वाढला. आता हिला काय करू म्हणून ते म्हणायला लागले, म्हणे ही बाई मरे तरी बरे, म्हणे ही बाई मरे तरी बरे, तिचं का पामरे भेटत असी, न पाही मुख सर्वताईसे. इतका त्यांना राग आला, इतका तिच्याबद्दल द्वेष मत्सर अहंकार त्यांना जागा झाला की आता हिचं काय करू, ही मेली पाहिजे, गेली पाहिजे, माझ्या डोळ्यासमोर ही बाई नको, इतका त्यांना तिचा मत्सर वाटायला लागला. काय करेल बहिणाईला काही कल्पना नाही. तिचं आपलं नामस्मरण चालू होतं, विठोबा तुकोबा विठोबा तुकोबा विठोबा तुकोबा, नाममय तुकामय बहिणाई झालेली होती. इकडे गंगाधर पंत आता बहिणाईला त्यांनी मारझोड चालूच होती. गाईचं विचार वासरू मेलं होतं, आता ते गाईला बहिणाईला मारझोड करायला लागले. इतकंच नाही तर ते तुकोबाची आणि विठोबाची प्रचंड निंदा करायला लागले.
बहिणाईने त्यांना अनेक वेळा विनंती केल्या की मला तुम्ही मारा, मला काही करा, मला त्रास द्या, वासरू तर माझं तुम्ही मेलं, माझ्यापासून वासरू हिरावलं, आता माझ्या तुकोबाची, माझ्या विठोबाची अशी निंदा करू नका हो, ते परमेश्वर आहे, तुम्हाला त्याचा त्रास होईल. अहंकार माणसाला काहीच सुचू देत नाही. तो एकदा राक्षस आत शिरला की तो तुमचा एकदम सैतान तुमच्या मधला तो जागृत करतो. तसं गंगाधर पंताच्या कानापर्यंत तिची विनंती काही जातच नव्हती. परंतु बहिणाई मात्र इथे तुकोबाला सारखी शरण जायची की काहीतरी कर बाबा, यातून मला सोडव, मला मुक्त कर. शेवटी बहिणाईची भक्ती फळाला आली आणि ती सांगते, तुकाराम रूपे येऊनी प्रत्यक्ष म्हणी पूर्व पक्ष सांभाळीजे. नको करू चिंता, नको करू चिंता, असे मी तुझ पाशी घेई अमृताशी हाती आता. ठेवून या कर मस्तकी बोलिला, मंत्र सांगितला कर्णरंध्री. कार्तिकात वद्य पंचमी रविवार, स्वप्नीचा विचार गुरुकृपा. बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची, तुकारामे साची पूर्ण केली. शेवटी बहिणाईची भक्ती फळाला आली. तुकोबा राया कार्तिक वद्य पंचमीला रविवारी साक्षात तिच्या स्वप्नात आले. तिच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. रामकृष्ण हरीचा मंत्र त्यांनी बहिणाईला दिला आणि हा मंत्र ऐकल्याबरोबर बहिणीच्या अंतःकरणात एक वेगळी, तिच्या अंतःकरणामध्ये एक दैवी शक्ती तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आपला जन्म कृतार्थ झाला असं बहिणाई वाटलं आणि या रामकृष्ण हरीच्या जपाने तिच्या अभंगालाही बहर आला. आणि इकडे बहिणाईला तिचा आनंद, ते अभंग, तिची कीर्ती, तिची भक्ती, तुकोबा विठोबाचे तिच्याकडनं होणारं सगळं कार्य, हे परत गंगाधर पंताला त्याचा त्रास झाला. परंतु शेवटी काय होतं, पापाचा हंडा भरला की शिक्षाही भोगावी लागते. तसं झालं. बहिणाईच्या या भक्तिमतचा सारखा अडसर निर्माण करणारे गंगाधर पंत यांना मात्र विठोबानी शिक्षा दिली. काय शिक्षा दिली तर त्यांना एक आजार झाला. तो कुठला आजार झाला की सतत त्यांच्या अंगाला भयंकर खाज सुटायची आणि इतकी खाज सुटायची की त्यांच्या अंगाची लाही 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 व्हायची. दिवस रात्र त्यांना काहीच सुचत नव्हतं. क्षणभर आपण खाजलं रे, आपल्याला ते खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. त्यांना तर दिवस रात्र खाज सुटली होती आणि त्या खाजेला प्रचंड आग होती आणि त्याच्यामुळे तहान, भूक, झोप सगळं काही ते विसरले गंगाधर पंत आणि खाजवत राहिले, खाजवत राहिले, खाजवत राहिले. अंगाची लाही लाही होऊन व्याकुळ होत राहिले, डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत राहिले. शांतपणे बहिणाई त्यांची सेवा करत राहिली. इतका छळवादी नवरा, इतका त्रास दिला, इतकं मारझोड केलं, इतकं गाई, तिचं लाडकं गाईचं वासरू तिच्यापासून हिरावून नेलं, परंतु पती हाच परमेश्वर, पतिव्रता धर्म हा पाळलाच पाहिजे, हे तिच्या आई बापाचे संस्कार. आणि ते संस्कार बहिणाईने भक्ती श्रवण करतानाही आपले कर्म, आपले संस्कार, आपला धर्म तिने सोडला नाही. पती धर्माबद्दल ती म्हणते, भ्रतराची सेवा पतिव्रता करी, तरी ती उद्धरी उभय कुळे. बहिणी म्हणे माझ्या जीवाची विश्रांती, भ्रतारे समाप्ती जन्म मृत्यू. भ्रतारा दर्शनाविन जाय दिस, तरी तेची रास पातकाची. बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण, ब्रह्म सनातन स्वामी माझा. बघ, इतका त्रासदायक छळवादी नवरा असूनही आपली पतिनिष्ठा तिने क्षणभरही कमी होऊ दिली नाही. तुकोबा विठोबाची भक्ती करता करता सुद्धा नवऱ्याची ती मनापासून सेवा करत राहिली आणि परमेश्वरा तू यांना बरं कर, सारखं परमेश्वराला सांगत राहिली आणि परत परत त्यांना विनंती करत राहिली की नका, परमेश्वराला शरण जा, त्याची निंदा करू नका, त्याला त्रास देऊ नका आणि तुम्ही त्याला शरण गेलात तरच तुमचा हा त्रास कमी होईल. आणि म्हणून ती म्हणते की पतीच्या जन्म मृत्यूशी माझं जन्म मृत्यू जोडलेला आहे, त्याची सेवा करणं हाच माझा धर्म आहे. त्याचं दर्शन घेतल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही. त्याच्या दर्शनाशिवाय जर माझा दिवस गेला तर मी पापाच्या राशीत मी पडेल. आणि म्हणून पतिधर्म हाच माझा धर्म आहे. असा पतिधर्म पाळणारी ही बहिणा शेवटी तिने तिच्या सहनशीलतेने, तिच्या तपश्चर्याने नवऱ्याला पश्चाताप करायची पाळी तिने बरोबर आणली आणि त्याला पश्चाताप झाला की खरोखर आपलं हे दुःख आता परमेश्वराला शरण गेल्याशिवाय आपलं हे दुःख आता कमी होणार नाही, आपल्या यातना कमी होणार नाहीत. आणि म्हणून अति झालं तिथे कुठेतरी ती हे पश्चाताप हा माणसाला होतो. तसं
त्यांना आत्मचिंतन ते करायला लागले. अरे हा त्रास काय मला, एवढे औषध मी घेतले, एवढी सेवा माझी चालू आहे, तरी मला आराम का पडत नाही, की खरोखर ही अवकृपा माझ्यावर झालेली आहे. मी विठोबाची निंदा केली, तुकोबाची निंदा केली, बहिणाईला मार मार मारलं, गाई वस्त्राला छळलं, आणि याच पापाची शिक्षा मला आता भेटत आहे. पश्चाताप गंगाधर पंतांना झाला. त्यांनी बहिणाईची माफी मागितली, तुकोबाला ते शरण गेले, विठोबाला शरण गेले आणि म्हणे, बहिणा मला तुकोबाचं दर्शन दे, मला विठोबाचं दर्शन घडव आणि या तापातून माझं परिमार्जन कर. ज्या क्षणी त्यांना पश्चाताप झाला, ज्या क्षणी बहिणाई समोर त्यांनी विठोबा तुकोबाच्या दर्शनाची मागणी केली, त्या क्षणी त्यांच्या अंगाची लाही लाही होणं थांबलं, त्यांची खाज कमी झाली आणि त्यांना आत्मपरीक्षण केल्यामुळे मनापासून ते तुकोबा आणि विठोबाला शरण गेले. आपल्या बहिणाईवरची आघात त्यांनी, बहिणाईची श्रद्धा त्यांनी मान्य केली आणि बहिणाईला म्हणाले, चल आपण तुकारामाच्या दर्शनाला जाऊ. पतीची आज्ञा, पती आपल्या सोबत येतोय, पतीला पश्चाताप झालाय, पती तुकोबा विठोबाला शरण गेल्यानंतर या बहिणाईचा आनंद काय वर्णावा. ती त्यांना म्हणते, त्रिविध तापाशी कोण करील शांत, सद्गुरु एकांत न जोडता, वासना निशेष निवारेल तेव्हा भेटेल तुकोबा सद्गुरु. म्हणून ती तुकोबाला म्हणते, बहिणी म्हणे झाला अनुताप भ्रतारा, आता सेवा करा तुकोबांची, तुकोबांची बुद्धी पांडुरंग रूप, मन ते स्वरूप तुकोबाचे, बहिणी म्हणे ऐसी कृपा सद्गुरूची, तुकारामे साची पूर्ण केली. की असा ती म्हणते की माझ्या भ्रताराला आता पश्चाताप झाला, माझे भ्रतार तुकोबांना शरण गेले आणि आता या तुकोबाचे चरणी पांडुरंग तेच त्यांना आता सुख शांती समाधान देणार आहे. आणि म्हणून ती आपल्या पतीसोबत देहूला निघाली. देहूला तुकोबांच्या आनंद ओरीमध्ये ती आली. ज्याप्रमाणे तुकोबांनी तिला स्वप्नात साक्षात्कार दिला होता, तसेच तुकोबा तिथे प्रत्यक्ष तिला भेटलेले बसलेले दिसले. अतिशय भक्ती ओढीने तिने तुकोबाच्या पायावर लोटांगण घातले. तुकोबांनी तिच्या शिरावर हात ठेवला आणि रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे हा तुकोबाच्या तोंडून तिने मंत्र ऐकला. काय आनंद झाला असेल. अति दिवस व्याकुळतेने एखाद्या गोष्टीची वाट बघावी आणि ती गोष्ट आपल्याला अति कष्टानंतर ती गोष्ट आपल्या पदरात पडावी, आणि त्याचा जो आनंद होता तो आनंद तिथे बहिणाईला झाला. तिच्या भक्तीचं साक्षात रूप तुकोबा, तिचे सद्गुरू तिच्या समोर होते. तुकोबाने तिला आशीर्वाद दिला आणि तिला सांगितलं की तू आता इथेच माझ्या आनंद ओरीमध्ये तू राहा. तुकोबाच्या आनंद ओरीत राहायला मिळणार म्हणानंतर बहिणाईला अजून अत्यानंद झाला. तिला तिच्या भक्तीला एक नवी पालवी फुटली, ब्रह्मानंद तिला झाला आणि ती म्हणाली, आम्ही विठोबाचं आम्ही दर्शन घेऊन येतो आणि नंतर या ओरीमध्ये आम्ही कायम राहणार आहोत. आणि म्हणून तिला आता ओढ लागली विठोबाची. आपल्या पतीला घेऊन ती विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला गेली. पंढरपूरची विठोबा माऊली तिने साक्षात बघितली आणि तो आनंदही तिच्या मनामध्ये मावेल. विठोबाच्या पंढरपूरचं वर्णन करताना बहिणाबाई म्हणते, पंढरीचे सुख काय सांगू आता, पंढरीचे सुख काय सांगू आता, तेथे चारी वाचा ओसरल्या, जेथे पुंडलिक केला रहिवास, धन्य त्याचा वंश माता पिता. बहिणी म्हणे, क्षेत्र पंढरपुरी पंढरी सारखे, ऐसे ना देखे भूमंडळी. पंढरपूरचं क्षेत्र संपूर्ण भूमंडळात आता कुठेही नाही, जिथे पुंडलिकाने साक्षात विठोबाला उभं केलं. धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी पुंडलिकासारखा पुत्र प्राप्त झाला. आणि या पंढरपूरचं दर्शन मला तुकोबाच्या रूपात विठोबाच्या रूपात झालं, केवढी मी भाग्यवान. आणि मग या पंढरपूरला काही दिवस तिने वास्तव केले आणि तिथे तिने देवळात कथा सर्व काळ होतं, श्रवण करीत दिनरात, तुकोबाची कथा वेदातील अर्थ पावे माझे चित्त समाधान. मग पंढरपूरला त्या दोघही पती पत्नी पंढरपूरला राहिले आणि पंढरपूरला राहिल्यानंतर त्यांनी तिथेही भजन कीर्तन प्रवचन, या कीर्तनातून तुकोबाचे अभंग, तुकोबांचा वेदांचा अर्थ सगळं तिला कळला. आणि ती म्हणते की जेथे चारी वाचा ओसरल्या, चारी वाचा म्हणजे काय, की आपण जो जप करतो तो 4 मार्गाने करतो. ते 4 मार्ग म्हणजे, मी आता नंतर आपल्याला संवादाला वेळ नाहीये म्हणून मी आता स्पष्टीकरण देते. वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा या 4 जपाच्या वाणी आहेत. जेव्हा आपण मौखिक जप करतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, ही आपली मौखिक जप झाला, ही आपली वैखरी झाली.
जेव्हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणताना हा जप आपल्या कंठातून मनामध्ये जातो आणि मनामध्ये रामकृष्ण हरीचा जप चालू होतो, तो आहे मध्यमा जप। आणि मग मुखातून कंठात, कंठातून मनात आणि मनातून हृदयामध्ये हे जप पोहोचतो आणि हृदयातून ते नामस्मरण आपलं चालू राहतं, त्याला म्हणायचं पश्चंती। आणि परा, परा म्हणजे आपल्या श्वासामध्ये ते नामस्मरण भिनल्या जातं, आपला ते श्वासच होऊन जातं। जरी मुखाने आपण काही बोलत असलो, हातापायाने आपण कुठलं काम करत असलो, तरी तना मनात हृदयात आणि रक्ताच्या थेंबा थेंबात आणि श्वासोश्वासामध्ये हे नाम भिनलं जातं, त्याला म्हणायचं परावाणी। अशी परावाणे बहिणाईला लाभली होती। तिच्या श्वासोश्वासात विठोबा आणि तुकोबा बसले होते। अशा या बहिणाईने पंढरपूरला काही दिवस भजन कीर्तनाचा लाभ घेतला आणि परत ती आनंद ओरीमध्ये देहूला तुकोबांच्या सहवासामध्ये परत ते दोघं राहायला आली। देहूला राहायला आल्यानंतर मात्र परत तिला थोडासा त्रास झाला ते मुंबाजीकडून, कारण एका ब्राह्मण स्त्रीने तुकोबांचे शिष्यत्व पत्करावे ते त्याला मान्य नव्हते। आधी ते त्यांच्या जागेत राहायला गेले, ते ब्राह्मण आहेत म्हटल्यानंतर मुंबाजीने त्यांना ठेवून घेतले, परंतु जेव्हा मी तुकोबाच्या दर्शनासाठी आलेली आहे, मी तुकोबांची शिष्य आहे हे कळल्यानंतर मुंबाजीने त्यांना हाकलून दिले आणि त्यांनी तिला प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली। इतकंच काय, त्यांनी एकदा तिची गाय नेली, चोरून नेली, बांधून ठेवली आणि ती गाय कुणाला सापडेना, बहिणाईला ती गाय सापडेना आणि त्या गायला ते प्रचंड चाबकाने फोडत होते। शेवटी ती गाय तुकोबांच्या स्वप्नात गेली। तुकोबांच्या स्वप्नात जाऊन तिने सांगितलं की असा असा मुंबाजीने मला बांधून ठेवलेला आहे, चाबकाचे फटकारे तो मारतोय, बहिणाई माझ्या दर्शनासाठी माझ्यासाठी व्याकुळ झालेली आहे, आमच्या दोघांची तुम्ही सोडवणूक करा। आणि मग ते गायीचे पाठीवरचे वळ तुकोबांनी स्वतःच्या अंगावर घेतले आणि आजूबाजूच्या लोकांना सांगून त्यांनी मुंबाजीला ती गाय मुंबाजीकडनं सोडवली। शेवटी गंगाधर पंतासारखा मुंबाजींना सुद्धा पश्चाताप झाला, तुकोबांना ते शरण आले आणि त्यानंतर तुकोबांच्या हत्येत तुम्हाला माहिती आहे की काही दिवसानंतर तुकोबांनी वैकुंठ गमन केलं आणि तुकोबांनी वैकुंठ गमन केल्यानंतर मात्र बहिणाईला तिथे राहावे ना, चैतन्य संपलं होतं। त्या निर्जीव वास्तूमध्ये तिचा जीव गुदमरायला लागला, माझा तुकोबा इथे नाहीये, मला आता गेलं पाहिजे। म्हणून तुकोबाचं अभंगाचं भांडार, स्वतःचं भांडार, तिला बहर आला होता तिच्या अभंगाला, ते सारं घेऊन ती आपल्या मूळ गावी शिरूरला ती परत आली। शिरूरला परत आल्यानंतर तिथे तिचं नामस्मरण, भजन, कीर्तन, प्रवचन, आजूबाजूला लोकांना परमार्थ मार्ग सांगणं, लोकांना धार्मिक आणि आध्यात्मिक लोकांमध्ये एक वेगवेगळ्या मार्गाने लोकांना सद्विचार देणं, हे कार्य तिचं चालू होतं। या जन्मात तिला दीर्घायुष्य लाभलं होतं, परंतु तिला आता कळलं की नाही, आपल्या या जन्मातले आता कार्य आपलं संपत आलेलं आहे, आपल्याला आता इथून निरोप घ्यायला पाहिजे। आणि म्हणून तिने तिच्या मुलाला विठोबा, त्यांना तिने बोलावलं आणि तिने सांगितलं की विठोबा, आता या जन्माचे माझे आता पूर्णत्व माझं झालेलं आहे, मला आता जायचंय, परंतु जाण्यापूर्वी मला तुकोबाच्या दर्शनानंतर मला माझ्या पूर्वजन्मीचे 12 जन्म मला आठवलेले आहेत आणि त्या जन्माबद्दल 36 अभंगातून तिने आपल्या मुलाला या 36 अभंगातून आपल्या पूर्व 12 जन्माची हकीकत तिने विठोबाला सांगितली। हे 12 जन्म अगदी एका एका ओळीमध्ये मी लिहिलेले आहे, कारण वेळेची मर्यादा आपल्याला सांभाळायची आहे। ती म्हणते की माझा पहिला जन्म झाला तो काशी नगरीमध्ये झाला, ते शिवभक्त होते, ते शिवभक्ताच्या पोटी माझा जन्म झाला, मी तिथे अल्पायुषी ठरले आणि केवळ 13 वर्षाची असताना त्या जन्मात माझा मृत्यू झाला। दुसरा जन्म मला माझा गोदावरी काठी कुर्मचक्र गावामध्ये झाला, शेतकरी कुटुंबामध्ये मी जन्मले, तो शिवभक्त होता आणि तिथेही 28 वर्षाचं आयुष्य मला लाभलं, परंतु तेव्हाही मी त्या जन्मात अविवाहित होते। तिसरा जन्म माझा पैठण जवळ गोदावरी काठी झाला, या जन्मात माझं नाव हेमकला असं होतं आणि तिथेही मी अविवाहित होते आणि 24 वर्ष असतानाच माझा तिथे मृत्यू झाला। चौथा, पाचवा, सहावा, सातवा जन्म हा अविवाहितेचा होता, प्रत्येक जन्मात मी अल्पायुष्य होते आणि योगिनी म्हणून माझा जन्म होता आणि गाई वासराची सेवा करण्यातच माझे ते जन्म संपले। आठवा जन्म मी वेरूळला घेतला, ब्राह्मण परिवारामध्ये मी तिथे जन्मले, देव धर्म पूजा अर्चा मी तिथे करत होते, तिथे माझा बालविवाह झाला आणि मी बाल विधवाही झाले। पुढे मरेपर्यंत अल्पायुषी मी होते त्या जन्मात सुद्धा, त्यानंतर पूजा अर्चा भक्ती करण्यातच माझा तो जन्म संपला।
9वा जन्म माझा त्याच कुळात झाला आणि केवळ 9 वर्षाचं आयुष्य असताना त्या कुळामध्ये माझा मृत्यू झाला. 10व्या जन्मामध्ये मला परमार्थ करणारा शिवभक्त हा मिळाला. पतिसेवा मी तिथे केली आणि पुत्रप्राप्ती मात्र मला तिथे झाली नाही आणि तिथेही मी 36 वर्षाची असताना माझा मृत्यू झाला. 11वा जन्म गोदावरी काठी ब्राह्मण परिवारातच मला मिळाला. तिथे माझं सौजन्य असं नाव होतं. मी अविवाहित तिथे होते आणि योगिनी म्हणून माझं तिथे आयुष्य संपलं. 12वा जन्म माझा ब्राह्मण घराण्यामध्ये झाला. रामचंद्र आणि जानकी या गणेश यांच्या पोटी मी जन्मले. माझा पती हा गणेश भक्त होता. तिथे मी परमार्थ केला आणि पुत्रप्राप्ती तिथेही झाली नाही आणि तिथेही माझा 36व्या वर्षी मृत्यू झाला. हा 13वा जन्म मला सद्गुरु सेवेसाठी मिळालेला आहे. सद्गुरूचा लाभ मला झालेला आहे. सद्गुरु सेवा माझी झाली, पतिसेवा माझी झाली, पुत्रप्राप्ती मला झाली, धार्मिक सेवा मी केली, आध्यात्मिक सेवा केली आणि आता मला मात्र पूर्ण मुक्ती मिळणार आहे. असे तिने आपल्या 36 अभंगातून या 12 जन्माचा तिने कथा सांगितली आणि त्यानंतर 72 वर्षाचं आयुष्य तिला लाभलं होतं आणि नंतर 2 ऑक्टोबर 1700 मध्ये तिचा मृत्यू झाला आणि शिरूर येथे या थोर संत कवयित्री बहिणाईची समाधी आपल्याला बघायला मिळते. बहिणाईच्या आयुष्यामध्ये अनेक चमत्कार आपण ऐकतो. त्यातला एक चमत्कार म्हणजे घोंगडीचा. बहिणाई एकदा आषाढी कार्तिकी ती जायची वारीला. आषाढी वारीला ती निघाली होती आणि तिला प्रचंड ताप भरला, हुडहुडी भरली, प्रचंड थंडी ताप भरला की तिला एक पाऊल उचलेन असं झालं. पण यात्रा पूर्ण करायची, विठोबाचं दर्शन घ्यायचं, परत जायचं नाही, इथेही थांबायचं नाही. तिने आपल्या खांद्यावरची घोंगडी काढली. त्या घोंगडीला आदेश दिला की मी विठोबाच्या दर्शनाला चालले, माझी हुडहुडी मी तुझ्याजवळ ठेवून चालले, तू आता इथे झाडावर राहा, मी जाताना तुला घेऊन जाईल. आणि तिने आपली घोंगडी त्या झाडावर टाकली. त्या क्षणी तिची थंडी ताप तिचा कमी झाला आणि विठ्ठलाचं दर्शन तिला झालं. विठोबाचे दर्शन घेऊन ती परत आली आणि ती घोंगडी तिने बघितली तर त्या झाडावर घोंगडी तशीच होती, परंतु प्रचंड तिला ते झाड थंडीने कापत होतं. हुडहुडी त्या झाडाला भरली होती आणि असा तिचा एक चमत्कार आहे. दुसरा चमत्कार म्हणजे बहिणाईला समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाची मूर्ती दिली होती. असं म्हणतात की हनुमानाच्या मूर्तीची ती पूजा केल्यानंतर ते तीर्थ हनुमान प्राशन करत असेल. हाही तिच्या आयुष्यातला चमत्कार. त्यानंतर इतक्या बालवयामध्ये इतक्या यातना सहन करून, तिने कौटुंबिक यातना सहन करून, पतीचा सामाजिक यातना सहन करून सुद्धा आपली आध्यात्मिक शक्ती इतकी तिने वाढवली आणि या आध्यात्मिक शक्तीतून आपली काव्य शक्ती सुद्धा तिने वाढवली आणि 732 काव्यरचना तिने निर्माण करून आपले वारकरी संप्रदायाचं ध्वजा होण्याचं भाग्य तिला लाभलेलं आहे. एका गरीब कुटुंबातील निरक्षर बालविवाह झालेली ही प्रतिभावंत कवयित्री तिने आपल्या अभंगातून आपली गुरुपरंपरा सुद्धा लिहिलेली आहे. ती म्हणते, आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञाननाथ, सच्चिदानंद, चैतन्य महाराज, तुकोबाराय आणि बहिणाबाई अशी आपली गुरु शिष्य परंपरा सुद्धा तिने आपल्या अभंगातून लिहिलेली आहे. आणि संत कृपा झाली हा अभंग तर तिचा अजरामरच आहे. इतकंच काय, बहिणाईला आपल्या योग सामर्थ्याने मृत्यूचा सोहळा सुद्धा या बहिणाईने अनुभवला होता आणि चैतन्य रूपी परत ब्रह्माशी ती एकरूप झाली होती आणि आपल्या मृत्यूचे अभंग सुद्धा तिने आधीच लिहिले आणि त्यात ती म्हणते की घट फुटलिया वरी नभ नभाचे अंतरी ऐसा देह गेली याने उरे स्वरूप चितघन. चितघन म्हणजे चैतन्य रूपी परत ब्रह्माशी एकरूप ती झाली. शरीर आणि आत्मा माझा आता या घटातून माझा आत्मा निघालेला आहे, तो आकाश रूपी परत ब्रह्माशी एकरूप झालेला आहे आणि त्यामुळे मी आता माझा देह इथे जरी असला तरी आत्मा मात्र चैतन्य रूपी परत ब्रह्माशी एकरूप झालेला आहे. असा आपल्या मृत्यूचा सोहळा मृत्यूच्या आधीच बघणारी ही संत बहिणाबाई. बहिणाबाईच्या साहित्याचा किंवा तिच्या जीवनचरित्र अभ्यास केल्यानंतर आपल्याला तिच्या अनेक प्रतिमा दिसतात. एक तर ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानुभवाची ओढ लागलेली बहिणाई, तुकोबांच्या भक्तीचा छंद लागणारी बहिणाई, प्रतिवता धर्माचे महत्व सांगणारी बहिणाई आणि निसंगपणे विराण्या लिहिणारी बहिणाई. असे बहिणाईचे विविध रूप आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे बहिणाई नक्की कशी होती हे सांगणं आपल्याला अवघड आहे, परंतु निळोबा राय यांनी तिचं अचूक वर्णन केलेलं आहे. निळोबा रायांनी बहिणाईची आरती केली. त्या आरतीमध्ये तिला ब्रह्मारूपिणी असे म्हणतात आणि ही ब्रह्मारूपिणीची आरती आपण घेऊयात आणि बहिणाईच्या या
ह्याचा निरोप घेऊया, समारोप करूया. निळोबाराय म्हणतात, जय जय बहिणाई मूळ ब्रह्मारूपिणी, आरती ओवाळीनं भक्ती प्रेमे अंतरी. संचित पूर्व पुण्य तुकाराम दर्शन, मस्तकी ठेवणी कर सांगतेली भक्ती जाण. अखंड देही स्मरण निज वृत्ती निमग्न, चरणी निळा जाण आला भावे शरण. जय माय बहिणाई मूळ ब्रह्मारूपिणी, आरती ओवाळीन भक्ती भावे अंतरी. अशी ही बहिणाई, तिच्याबद्दल, तिच्या कोणत्या भक्तीबद्दल, पतिभक्ता, ईश्वर भक्ता, पतिभक्त, ईश्वर भक्त, गुरु भक्त, अध्यात्माची भक्त आणि अशी ही श्रेष्ठ कवयित्री, संत पदाला पोहोचलेली बहिणाबाई आपल्याला अजरामर, तिच्या अभंगातून ती अजरामर झालेली आहे. आणि आता तिचा छोटासा जप बहिणाईचा आपण घेऊयात. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार ताई, खूप छान बोललात आपण. अगदी अप्रतिम. प्रत्येक प्रसंग आपण आमच्या समोर अगदी जिवंत केला. काय होतं ना ताई, की मोठी बहीण जेव्हा माहेरी खूप दिवसांनी येते, तेव्हा लहान बहिणीला जरा विसर पडतो, की मी आता चहा देऊ की पाणी देऊ, आणि ती चहाचा कप हातात ठेवते आणि पाणी द्यायलाच विसरते. आज तसंच या लहान बहिणीकडून थोडंसं झालंय. आपली ओळख करून द्यायची तांत्रिक अडचणीमुळे थोडी गडबड झाली, पण सांभाळून घ्यावं. मी माझ्या भगिनीला विनंती करते, अर्चनाताई चौधरींना, की त्यांनी ताईंची आता ओळख करून द्यावी. एक 10 मिनिटाचं ध्यान घेऊया आणि मग राजेश्वरी, ताई आपण आभार प्रदर्शन कराल. थँक्यू व्हेरी मच. अर्चनाताई. आजच्या वक्त्या पद्माहू सिंग यांचा परिचय सुरुवातीला करून द्यायचा, तो आता मी करून देत आहे. निसर्गोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या, साहित्यिका, कवयित्री असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या व साहित्यभूषण पुरस्कार प्राप्त झालेल्या सौ पद्माहू सिंग यांनी आज आपल्याला संत बहिणाबाईंचे चरित्र खूपच छान उलगडून दाखवले. पद्माताईंचा थोडक्यात परिचय असा आहे. मराठवाड्यातील एका साधारण परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्माला येऊन इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी BA, BEd, MA, MEd केले. पद्माताई पण खूप नशिबान आहेत की त्या बहिणाबाईंच्याच मराठवाड्यात जन्माला आल्या. मंगला हिंदी हायस्कूल ठाणे येथे 20 वर्ष मराठी विभाग प्रमुख व ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे 28 वर्षे मराठी प्राध्यापिका म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यांचे अनेक कथासंग्रह, कविता संग्रह, ललित लेख व नाट्यसंहिता विविध माध्यमातून प्रसिद्ध झाले आहेत. काही पुस्तके त्यांच्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अशी मी अशी बी या त्यांच्या नाट्यसंहितेचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात झाले आहेत. त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी त्यांना नवदुर्गा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, हॉल ऑफ द फेम पुरस्कार तसेच नारी शक्ती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे प्रसिद्धी प्रमुख व व्यवस्थापक ही पदे सुद्धा त्यांनी भूषवली आहेत. सध्या त्या नाट्य परिषद ठाणे शाखेच्या प्रसिद्धी प्रमुख व सहकार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. अनाथ मुलींचे संगोपन, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, गरीब गरजू कामगार वस्तीतील महिलांना मदत असे अनेक सामाजिक कार्य त्या करीत आहेत. मराठी भाषेसाठी व मराठी भाषिक लेखिकांसाठी अविरत कार्य करणाऱ्या आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या त्या संचालक व अध्यक्ष आहेत. महिलांचे अखिल भारतीय लेखन संमेलन यशस्वी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या पद्माताई आज आपल्याला लाभल्या, याबद्दल मी खूपच आभारी आहे. पाय क्रॉस करायचे, चष्मा काढून ठेवायचा आहे. पोटात बोट मिसळून मांडीवर ठेवून घ्यायचे. श्वासावर यायचं आहे. येणारा श्वास, जाणारा श्वास पूर्ण साक्षी भावाने बघायचंय. श्वास येतोय, श्वास जातोय.
श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण श्वासाशी एकरूप होऊन जा. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. आज नवरात्राची तिसरी माळ चंद्रघंटा. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वती मातेचे हे रूप, तसंच आपल्या कुंडली मातेचं. एक एक चक्र पार करत ती शेवाला भेटायला सहस्त्राधाराकडे जाते. आपल्या शरीरातलं तिसरं चक्र मणिपूर चक्र, मूलाधारापासून एक एक चक्र करत मणिपूर पर्यंत यायचंय. श्वास पूर्ण भरून घ्या, श्वास सोडून द्या. श्वास आत, संपूर्ण ऊर्जा आत. श्वास बाहेर, थकवा, आळस बाहेर. मूलाधारावर स्थिर व्हायचंय. श्वास आत घेऊन मूलाधारावर स्थिर व्हा. पूर्ण मूलाधार चक्रावर, स्पायनल कॉर्डच्या थ्रू आपल्याला वर वर जायचंय मणिपूर चक्रापर्यंत. मणिपूर चक्र हे चंद्रघंटेचं स्थान आहे. शिवाची असणारी ही शक्ती शिवाला भेटायला वरच्या दिशेने जाते. मूलाधारातून हळूहळू वरच्या दिशेने. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. आपल्या आतच शिवाई आहे आणि पार्वती पण आहे. श्वासावर या. श्वास मूलाधारातून हळूहळू वरती मणिपूर पर्यंत. या देवी सर्वभूतेषु मा चंद्ररूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मा चंद्ररूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. मणिपूर चक्रावर स्थिर व्हायचंय. तिसरं चक्र साक्षी भावाने बघायचंय. पूर्ण लक्ष मणिपूर चक्रावर केंद्रित.
ओम. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित. आपण मूलाधार चक्रावर आहोत. ओंकाराचे व्हायब्रेशन्स पूर्ण मूलाधार चक्रापासून ते मणिपूर चक्रापर्यंत पसरले आहेत. फील करा. एक प्रकाशाचा झोत खालपासून वरपर्यंत. काहींना प्रकाशाची अनुभूती तर काहींना व्हायब्रेशनची. पूर्ण लक्ष द्या. मूलाधारापासून मणिपूर पर्यंत. साक्षीदार व्हायचंय आपल्याला. हळूहळू ध्यानातून बाहेर यायचंय. मनाला सूचना द्या. पाय सोडून द्या. हात सोडून द्या. बोटांची हालचाल. दोन्ही हात एकमेकांवर रब करत
डोळ्यावर ठेवा. हाताच्या खोपणीतून प्रकाश बघायचा आहे. ज्या वेळा वाटेल की प्रकाश मला सहन होतोय त्यावेळा हळूच आपले हात बाजूला करून सुंदर डोळे उघडायचे एका स्माइल सह. आता आभार प्रदर्शन. खर तर पद्माताई, ऋताताई, अनघाताई आणि इतर सर्वांना मनापासून नमस्कार. खऱ्याच्या बालवयातच त्यांचा विवाह, वर्ष वयाच्या, आणि 2 मुलं असलेला कसं त्यांनी आयुष्य काढलं असेल. आणि खरं तर म्हणजे त्यांचं हे जीवन ऐकतानाच मन भरून येत होतं. पद्माताईंनी अत्यंत समर्थपणे संत बहिणाबाईंच्या आयुष्याचा, जीवनाचा आणि जीवनातल्या विविध पैलूंचा उलगडा करून दिला. बहिणाबाईंना आलेले अनेक दृष्टांत किंवा त्यांचे स्त्री शक्तीसाठी केलेले योगदान आणि त्यांनी उठवलेला आवाज आणि हे सगळं ऐकताना खरोखर आपण अचंबित होऊन जात होतो. जीवनाची आठवण ठेवून आपण सर्वांच्या उपस्थितीसाठी मनपूर्वक आभार. आणि पद्माताई, आपल्या या ज्ञान आणि निरूपणाबद्दल मनापासून धन्यवाद. आपण असेच समूहावर येऊन आम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती ज्ञान देत जा. कारण मला माहितीये पद्माताईंना एकदा ऐकायला सुरुवात झाली की त्या बोलायचं थांबूच नाही असं वाटत राहतं नेहमी. मनापासून धन्यवाद. मराठी भाषेची आरती करून आपण थांबूयात. चालेल चालेल ताई. हा, कारण प्रत्येकीला हो घरी म्हणून मी आरती म्हणू. हो म्हणा म्हणा. जननी जन्मभूमी मराठी ही आमुची, अखंड वाहे सरिता मौलिक ज्ञानाची. उदरीच्या जन्मले अनमोल मौक्तिक, ज्ञाना नामा तुका नाथ दासादिक. शब्दार्थे वाच्यार्थे व्यंग्यार्थे नटली, शब्दे शक्ती योगे सौंदर्या भुरली. नवरसे शमविली तृष्णा रसिकांची, दिली प्रेरणा हिनेच स्वराज्य घेण्याची. थोरवी आहे ऐसी मराठी भाषेची, वाढविली सत्कीर्ती जगी महाराष्ट्राची. जय देवी जय देवी जय मराठी भाषा, वाढो तुझी कीर्ती जगी हीच अभिलाषा. जय देवी जय देवी. सर्वांना मनपूर्वक वंदन. धन्यवाद. आज आपण जे काय तुम्हाला ताईंच्या याच्याबद्दल वाटलं ते ग्रुपवर टाका. आपण ताईंकडे पोस्ट करूया. आज आपण इथेच माझ्याकडे बहिणाबाई चौधरी राहिलेल्या आहेत, त्यांचा मला नक्कीच अभ्यास करून तुमच्या पुढे यायला आवडेल. नक्की. तर आज आपण इथेच निरोप घेऊया. जय श्रीराम. जय श्रीराम.